हायड्रा मिरॅकल म्हणून एक आहे. आणि हा असा चटपटीत उपमा तयार आहे. कसा केला ते बघा पुढे. हॅलो, गुड मॉर्निंग. तर अंघोळ झाली आहे, केस धुतले छान. काल हेड मसाज करून चंपी करून केस धुतलेले आहेत. तर जरी आज मी घरात आहे तरी पण मी काय स्किन केअर करते ते मी सांगते. आता अंघोळ झालेली आहे माझी जस्ट. तर मी आता हे पॉन्ड्सचं हायड्रा मिरॅकल म्हणून एक आहे. इट इज हायड्रेटिंग क्रीम आहे. मी भरपूर याचं वापरून बघितलं, मला पॉन्ड्सचं चांगलं वाटलं. आणि दुसरं प्लमचं हे आहे, टोनर आहे, राईस वॉटर टोनर आहे. ह्याचं ग्रीन टीचं पण यायचं, ते पण मी वापरायची. तर पहिले मी छान हे करून घेते. माझी स्किन आहे ना ड्राय होते लगेच, तर त्यामुळे मला असं छान काय ते दिवसभर नीट राहील असं वाटतं. आणि हे असं असतं, अशी जेल सारखं आहे. तर मी हे असं लावते इथे स्किनला. तर बघताय फरक? छान अशी पाणी प्यायला सारखी स्किन झाली आहे ह्या हायड्रेटिंग क्रीमने. आणि जे की मला आवडतं. आता दिवसभर असंच राहिलं तरी चालून जाईल, दुपारपर्यंत तरी ठीक आहे. सो हे राहिलेलं मी हाताला चोळते, का माझी स्किन माहित नाही अशी ड्राय आहे, खूप ड्राय आहे. ऊन आहे तरी हवा बरीच आहे, त्यामुळे ना स्किन कोरडी पडते. आणि पंढरपूरवरून जाऊन आल्यानंतर आहे ना माझे ओठ पण असे खूप ड्राय झाले. तर मी तूप लावलं होतं, तुपाने असे छान मऊ पडले. म्हणजे कुठलंही लिप बाम वगैरे लावण्यापेक्षा छान गाईचं तूप लावलं तरी हे होतात. तर आता मी उपमा केलेला आहे. तर साऊथ इंडियन स्टाईलचा टिपिकल उपमा जो असतो तसा केलेला आहे. तुम्हाला दाखवते कसा केलाय तो. आणि मग छान खाऊन घेते. चला. मोहरी घेतली आहे 1 चमचा, त्यानंतर जिरं, कांदा 1 मध्यम आकाराचा, मिरची घेतली अगदी बारीक चिरून, काजूचे तुकडे, कढीपत्ता चिरून घेतलाय आणि आलं किसून घेतलंय. उडदाची डाळ आहे 1 चमचा आणि चणा डाळ आहे. छोट्या चमचा चणा डाळ आहे. तर हे साहित्य आहे. हा रवा मी 1 वाटी रवा भाजून घेतलेला आहे. व्यवस्थित भाजला गेला आहे. तुम्ही बघू शकता. काही कच्चा देखील वापरतात, पण मला कच्चा रवा आवडत नाही वापरायला. आता मी कढईत तेल घालून मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची, आलं अशी फोडणी करून हे परतते आहे. यामध्ये चणा डाळ, उडीद डाळ देखील घातलेली आहे. आणि आता हे सर्व लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचंय, तरच ते खमंग लागतं. त्याचा कच्चा वास लागत नाही. आता हे सगळं परतून झाल्यावर त्यात मी कांदा घालते. कांदा सुद्धा पारदर्शक व्हायला पाहिजे, थोडासा ब्राउनिश होतो कांदा. तर असा छान मऊ शिजवून घ्यायचा कांदा. तो तसाच जर कच्चा कच्चा लागला ना तर दाताखाली असं येतो, तर तो आवडत नाही. त्यानंतर मी आता 1 मग भरून गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता हे गरम पाणी मी या मिश्रणात ओतते आहे, जे आपण कांदा आणि ते सगळं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये. आणि आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. आता यात मी घालते थोडीशी साखर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता. आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे व्यवस्थित. आता यात मी रवा जो होता भाजलेला तो घालून घेतलाय आणि सतत ढवळत राहायचंय. याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीयेत. त्यामुळे हे मिश्रण सतत ढवळत राहावं लागतं. बरं हे गरम पण होतं, तर त्यामुळे
असं खूप फटफट फटफट असं उडतं हे मिश्रण. तर व्यवस्थित याचं गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. हे बघा, मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि हे खूप गरम होतं, तर त्यामुळे मी आता याच्यावर झाकण ठेवून घेते. एक वाफ झाल्यानंतर आता हा उपमा बघा तयार आहे. मस्त मऊ झालेला आहे उपमा. कधी-कधी गिच्च गोळा होतो, तसा नाही झालेला आहे. परफेक्ट होतो हा. आणि एवढं जे 1 वाटीचं प्रमाण आहे, याच्यामध्ये 2 जणांसाठी हा उपमा तयार होतो. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मी सर्व्ह करते. शेव घालून हा उपमा मी सर्व्ह केलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.